जिल्हा परिषद सभागृहाला माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यावरून जिल्ह्यामध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. भाजपने या निर्णयाचं जोरदार स्वागत करत हा पक्षासाठी अभिमानाचा क्षण असल्याचं म्हटलंय. तर विरोधकांनी हा निर्णय एकतर्फी असल्याचा आरोप करत जिल्हा परिषद ही सर्वसामान्यांची संस्था असून अशा विषयावरती सर्वपक्षीय सहमती आवश्यक असल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिवरत्न विरुद्ध भारतरत्न असा राजकीय संघर्ष रंगण्याची चिन्हही दिसत आहेत. भाजपचे जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की देशाच्या जडणघडणीमध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली देशानं अनेक ऐतिहासिक निर्णय अनुभवले आहेत. अशा महान व्यक्तिमत्वाचं नाव जिल्हा परिषद सभागृहाला देणं हा तमाम भाजप कार्यकर्त्यांसाठी अभिमानाचा क्षण आहे. मात्र या निर्णयावरून विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला. जिल्हा परिषद ही केवळ भाजप कार्यकर्त्यांची नाही तर सर्वसामान्य नागरिकांची लोकशाही संस्था आहे. त्यामुळे कोणत्याही महत्त्वाच्या नामकरणाच्या निर्णयामध्ये सर्वपक्षीय चर्चा आणि सर्वसमावेशक भूमिका असणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत बाबर यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा दाखला देत सत्ताधाऱ्यांना लक्ष केलंय. स्वतः अटल बिहारी वाजपेयी म्हणायचे, छोटे मन से कोई बडा नहीं होता, टूटे मन से कोई खडा नहीं होता. याचा मराठी अर्थ म्हणजे मन मोठं असेल तरच माणूस मोठा होतो. खचलेल्या मनानं कोणीही उभा राहू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून सर्वांनी विश्वासात घेणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असंही या बाबर यांनी म्हटलंय. जिल्हा परिषद सभागृहाच्या नामकरणाचा विषय आता केवळ एका नावापुरता मर्यादित राहिलेला नसून तो राजकीय प्रतिष्ठेचा मुद्दा बनल्याचं चित्र आहे. एका बाजूला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाला पाठिंबा तर दुसऱ्या बाजूला शिवरत्न नावाची मागणी आणि सर्वपक्षीय सल्ला मसलतीचाही आग्रह. यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जाते. शिवरत्न आणि भारतरत्न याची थेट तुलना होऊ शकत नाही. भारतरत्न हा भारत सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे, जो देशासाठी असामान्य योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. तर शिवरत्न हा शब्द प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याशी किंवा त्यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या सन्मान उपाधीसारखा वापरला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि प्रेरणा जगभरामध्ये घेतली जाते. हा भारतरत्नासारखा राष्ट्रीय नागरी पुरस्कार नाही, म्हणून पुरस्कार किंवा अधिकृत सन्मानाच्या दृष्टीनं भारतरत्न हा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान आहे, तर शिवरत्न हा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भावनिक संदर्भामधील गौरवाचा शब्द आहे. दोन्हींचं महत्त्व हे वेगवेगळ्या संदर्भामध्ये आहे. त्यामुळं कोणतं नाव मोठं यापेक्षा दोन्ही नावं त्यांच्या त्यांच्या स्थानावरती मानाची आहेत असं म्हणत अधिक अचूक आणि संतुलित ठरेल. त्यामुळं कोणीही या नावाचा अवमान करू नये आणि हे नाव काढून ते घेण्याचा प्रयत्नही करू नये, अशी प्रतिक्रिया जाणकाराकडून व्यक्त केली जाते.